सो पुन्हा एकदा आपण परत एका रविवारी निघालो एका हिडन प्लेस, एका हिडन मंदिराकडे. या मूळ मूर्तीची स्थापना पांडवकालीन असून हे मंदिर पांडवकालीन असल्याचं सांगण्यात येतं. मंदिराचं नवीन स्ट्रक्चर आत्ता सध्या बांधण्यात आलंय, पण ही जी शिळा आहे ही पांडवकालीन आहे. मंदिराचा आवार खूप काही मोठा नाहीये, पण जेवढं पण आहे ना ते खूप छान आहे. मंदिरात त्रिमुखी दत्ताची मूर्ती तुम्हाला पाहायला भेटेल. मंदिराला लागूनच असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली हा पांडवकालीन दिवा तुम्हाला पाहायला भेटेल. त्यांना सगळ्यांना निधी द्यायला सुरुवातीला दिवाबत्तीचा खर्च शासनाच्या निधीतून व्हायचा, पण दुर्दैव असं की इथे कोणी नव्हतं, बघायला कोणी नव्हतं. आणि कसं इथे आपली वस्ती नाही आहे, ते कॅथलिक वगैरे आहेत सगळे पोरं. त्यावेळेला एक योगायोग फक्त दोघं चौघं जण येत असेल. छोट्या छोट्या मूर्त्या बसवल्या गेल्या, त्या मूर्त्या तोडल्या गेल्या सुरुवातीला, आणि योगायोग आम्ही सोडले गेले, आणि सगळं त्यांची फक्त आम्ही निमित्त आहोत, बाकी काय नाही आहे. येळकोट जय मल्हार. मंदिराचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे. आणि हा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.